आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील TDR घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला होता। पालिका हद्दीतील 55 प्रकरणांमध्ये TDR देताना अनियमितता असल्यानं आर्थिक गुन्हे शाखेनं नगर परिषदेचे त्यावेळचे मुख्याधिकारी, सहाय्यक नगर रचनाकार, 3 अभियंते आणि 2 माजी नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल केला होता। मात्र या TDR घोटाळ्याचे परिणाम आजही बदलापुरातील बांधकाम व्यावसायिकांना भोगावे लागत असल्याचं अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जाधव यांनी सांगितलं। हा TDR घोटाळा पालिकेतील अधिकारी, ठेकेदारांनी केला। मात्र या घोटाळ्यामुळे जे TDR सर्टिफिकेट आम्ही लाखो करोडो रुपयांना खर्च करून घेतले होते त्यात कोणताच न्याय झालेला नाही। आता पालिकेनं 55 ठिकाणच्या TDR मध्ये जो लोड झाला होता तो सगळ्याचा भुर्दंड आमच्या बांधकाम व्यावसायिकांवर टाकलाय। त्यामुळे आमचं कधीही भरून न येणारं आर्थिक नुकसान झालंय। आम्ही अजूनही यासंबंधी न्याय मागतोय असं जाधव म्हणाले। निश्चितपणे जो TDR घोटाळा झाला, या TDR घोटाळ्यामध्ये दोषी होते ते अधिकारी वर्ग आणि ते ठेकेदार वर्ग। परंतु अधिकारी वर्ग आणि ठेकेदारी वर्ग हे बाजूलाच राहिले। परंतु त्यांच्याकडनं जे आम्ही TDR आमच्या बांधकाम व्यावसायिकांनी विकत घेतले होते त्याचे आज लाखो करोडो रुपये आम्ही त्यासाठी मोजले होते। परंतु ना आम्हाला शासनाकडनं न्याय मिळाला, ना अजून न्यायपालिकेकडनं न्याय मिळाला। आम्ही त्यावेळेसच रिट पिटिशन असोसिएशनच्या मार्फत दाखल केलेली आहे, परंतु त्याच्यावर आजही निर्णय झालेला नाही। आजही ते प्रकरण प्रलंबित आहे। किंवा निश्चितपणे आम्ही जे घेणारे आहोत आमचा तर यात काही दोष नाही। आम्ही जेन्युइनली जो नगरपालिकेने इश्यू केलेला TDR सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेट बघून आम्ही ते परचेस केलेलं आहे। त्यामुळे आमचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, जे कधीही भरून न येणार असं नुकसान आमच्या सर्व बांधकाम व्यावसायिकांचं झालेलं आहे। तर त्यालाही कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही शासन दरबारी पुन्हा त्याचा पाठपुरावा करणार आहोत आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा आम्ही पुन्हा चांगले ॲडव्होकेट्स अपॉइंट करून त्याचा पाठपुरावा आम्ही हायकोर्टामध्ये करू, कारण आम्ही तिथे ऑलरेडी आमचं रिट पिटिशन दाखल आहे। त्याच्यावर काही बेनिफिट झालेले नाही। फक्त त्यांनी शासनाने अध्यादेश काढून कळवलं की हे सगळे TDR जे आहेत ते रद्द करावे आणि नव्याने बिल्डरांना घ्यायला लावे। अशा काही इमारती आहेत की ज्यांचं कम्प्लिशन झालेलं आहे, त्या बिल्डिंगला सुद्धा त्या विकासकाला पालिकेने नोटीस पाठवल्या आणि त्याला ते जबरदस्तीने नवीन TDR परचेस करायला लावलं मार्केटमधनं। त्यांनी ते परचेस केलं आणि त्यांनी त्याप्रमाणे परत रिवाइज OC घेतली। असे प्रकरण काही आहेत। काहींनी रिवाइज अप्रुव्हल घेतलं, त्यानंतर OC घेतलं। म्हणजे पालिका प्रशासनाने त्या 55 TDR जेवढा ज्या ठिकाणी लोड झालेला होता त्या लोड झालेल्या ठिकाणचा सगळा भुर्दंड हा आमच्या बांधकाम व्यावसायिकांवर टाकला। त्यामुळे आमचं कधीही न भरून निघणारं असं नुकसान पालिका प्रशासनाने केले आणि राज्य शासनाने केलेलं आहे। त्यामुळे आम्ही निश्चितपणे याच्यावर न्याय मागणार। दरम्यान संजय जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची माहिती देण्यासाठी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती। त्यात त्यांनी TDR प्रकरणी बिल्डरांना काय त्रास होतो यासंबंधी आपली भूमिका मांडली। दरम्यान त्यांच्या या भूमिकेमुळे बदलापुरातील विस्मृतीत गेलेला TDR घोटाळा पुन्हा एकदा चर्चेला आलाय एवढं मात्र नक्की। पब्लिक मीडिया, बदलापूर।